सरत्या वर्षामधील शेवटची संकष्टी चतुर्थी असल्यामुळे भाविकांनी गणपतीपुळे मंदिरात गर्दी केली आहे। बाप्पाचा आशीर्वाद घेण्यास भाविकांनी गर्दी केल्याचं दिसतंय आणि त्यामुळे सर्व दर्शन रांगा फुल झालेल्या आहेत। गणपतीपुळेमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। 2023 हे वर्ष संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि अर्थातच सरत्या वर्षाला निरोप देण्याचे प्रत्येकाचे काही वेगळे प्लॅन्स आहेत, मनसुबे देखील आहेत। आणि आत्ता मी आहे गणपतीपुळ्यात। गणपतीपुळ्यामध्ये ही गर्दी आपण पाहतोय। एकंदरीत संकष्टी आहे आज आणि त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी काही भाविक आलेले आहेत। मी इथल्या भाविकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय। कुठून आलात तुम्ही? आम्ही अंबरनाथवरून आलोय। आज बाप्पा चरणी आलेला आहात। नवीन वर्षात काय संकल्प, बाप्पाचा आशीर्वाद घेत असताना काय साकडं घालणार आहात? बाप्पाला हेच सांगू इच्छिते की जेणेकरूनचं सगळ्यांचं वर्ष चांगलं जाऊ दे, ह्या वर्षही चांगलं गेले, पुढच्या वर्षही चांगले जाऊ दे, हेच संकल्प आहे। काही संकल्प? आता प्रथम म्हणजे आम्ही गणपतीपुळेला आलो ते आम्हाला फार आम्ही भाग्य समजतो की गणपती बाप्पाला आम्ही भेटण्यासाठी आलो। आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आज चतुर्थी आहे आणि चतुर्थ्या दिवशी आम्हाला बाप्पांचं दर्शन होतं आहे। आम्ही त्याच्यामध्ये खूप आनंदित आहोत आणि एक आमचा जो परिवार आहे तो सर्व मिळून आम्ही गणपतीवर दर्शनासाठी आलेलो आहे। त्यासाठी आम्हाला खूपच म्हणजे एक चतुर्थी गणपतीचा एक आशीर्वाद मिळाला आहे, आम्ही की भाग्य समजतो। धन्यवाद। बाप्पाकडे काय साकडं घालणार आहात तुम्ही आता? काही नाही, सगळं व्यवस्थित होऊ दे, घरात बरं सगळ्यांना पोळांना खाणं बस एवढंच, बाकी काही नाही। फॅमिली सोबत आलेला आहे। बाप्पाचा जयघोष इथं सुरू आहे आणि नवीन वर्ष हे सर्वांना सुख समृद्धीचं जावो हे साकडं किंवा हेच मागणं प्रत्येक जण सध्या बाप्पाकडं मागण्यासाठी या गणपतीपुळेत किंवा बाप्पाच्या चरणी आलेला आहे, बाप्पाच्या दरबारामध्ये आलेला आहे। आणि ही गर्दी जर आपण आता बघितली तर एकंदरीत भाविकांचा उत्साह किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचे जे बोल आहेत ते सर्व काही सांगून जातात। नवीन वर्षामध्ये बाप्पाचा आशीर्वाद घेऊन हे नवीन वर्ष जे आहे ते सुख समृद्धीचं जावो असं साकडं घातलं जाणार आहे। आणि त्यासाठी प्रत्येकजण आपल्या फॅमिलीसह, कुटुंबासह, मित्र परिवारासह आलेला आहे। त्यामुळं एकंदरीत गणपतीपुळेमध्ये देखील ही भाविकांची गर्दी आहे। आणि कोकणातली जी काही पर्यटन स्थळं आहेत किंवा अगदी काही मंदिरं आहेत प्रसिद्ध अशी, त्या ठिकाणी काहीसा असाच माहोल आपल्याला दिसून येतोय। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।